तर नमस्कार मंडळी, मी साहिल नेत्रे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, आज तारीख आहे 7 जानेवारी 2025. नवीन वर्षाची नवीन सुरुवात म्हणून आपण चाललो आहोत खोपोलीतील मठामध्ये, गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये त्याचं दर्शन घेण्यासाठी. तर विचार केला की तुम्हाला तिथे घेऊन जाऊया. तर आजचा ओव्हरऑल व्हिडिओ गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये जाणार असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर जास्त वेळ न खाता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, आता आपण घरातून निघालोय. आता वाजले सकाळचे 7:25 आणि आता आपल्याला ट्रेनच्या स्टेशनला जायचं आहे. तिथून आपली 8:10ची ट्रेन आहे, ती पकडायची आहे खोपोली. तर ती ट्रेन सुटली तर आपल्याला खूप वेळ थांबावं लागणार आहे. तर आपल्यासोबत दोघं जण असणार आहेत, शोभम दादा आणि साहिल आहे. तो साहिल आपल्याला बदलापूरला भेटणार आहे आणि शोभमला स्टेशनला येतोय. तर बघूया, तर आपण स्टेशनला जाऊन भेटूया. तर मंडे, आता आपण ठाणे रेल्वे स्टेशनला आलो आहे आणि इथे तिकीट वगैरे काढली. आता 50 रुपये ठाणे ते खोपोली रिटर्न काढले. बघूया आता शोभमला कधी येतो आता. तर मंडे, आता इथे 8:10 खोपोली लागली आणि इथं आपला शोभमदा आला ऑन टाईम. आज काय बोलतो, आज ऑन टाईम कसा काय? मी नेहमी ऑन टाईमच असतो, त्याचा एक्सपिरियन्स तुला चांगलाच आहे. तर बघूया आता ट्रेन कधी येते. काय बोलतो बोल? नेहमी टाईमात आहे. का नाही, 10 मिनिटं लेट, 15 मिनिटं लेट. आज मी सकाळी 6 वाजता फोन केला म्हणून फोन कट करून परत म्हणून मी डबल फोन केला होता. थंडीतली कुठे हे एवढं काय नाही. तरी 8 वाजले तरी अजून गार लागते मजबूत. थंडी बेकार आहे बाई, शब्द नाही घेऊ शकत, पण एवढी थंडी आहे. बघूया आता ट्रेन कधी येते. म्हणजे तर गाडी आता खोपोलीला आले आणि इथं आपला साहिल भेटला. आता आपल्याला इथं शोम दाबा कशी भेटला आपण आणला तो. तर बघूया इथं तर आपण काहीतरी खायला जाऊया पहिला. तर म्हणजे तर नाश्ता करायला आलो आहे आम्ही. इथं मी वडापाव मागवला आहे. या खा नाश्ता करायला. तर म्हणजे आता मी नाश्ता करून निघालो आहे आणि स्टेशनवर जो तुम्ही बाहेर पडलात ना, एकदम सरळ सरळ रोड आहे ना, लेफ्ट ना राईट, एकदम सरळ सरळ रोड आहे. आणि हार्डली 5 मिनटं चालत आहे. जर तुम्हाला जायचं रिक्षा तर रिक्षा पण जाऊ शकता, पण जास्तीत जास्त 5 मिनटावरच चालत आहे. तर आम्ही तर चालतच चाललो आहे. तर मंडळी, तुम्हाला जर गगनगिरी महाराजांच्या मठात तुम्हाला यायचं असेल तर सिम्पली त्याचं ऐकू नका की लोक बोलतील मला रूट माहिती आहे, असं ऐकू नका. उतरा, ईस्टला उतरा आणि सरळ गुगल मॅप चालू करा. नंतर कसं माहिती आहे, अशी लोक भेटतात आपल्याला, रूट माहिती आहे करून दुसऱ्या रस्त्याने चालत आणतात. तर मंडळी, गगनगिरी महाराजांच्या मठात जात जाता आम्हाला एक मंदिर दिसलं विश्वेश्वराचं. आणि जे मंदिर आहे ना, एक नंबर आहे आणि एकदम शांतता वातावरण आहे. समजा इथं कसं वाटलं? मंडळी, तुम्हाला सांगता, हे माझ्या ब्लॉगसाठी आहे. तर मंडळी, इकडे तुम्ही जेव्हा गगनगिरी महाराजांच्या मठात जेव्हा येता तुम्ही, तेव्हा रस्त्यात एक मंदिर लागतं. ते मंदिर म्हणजे त्याच्या वाईब्स एवढं भारी आहे, म्हणजे तिकडे आल्यावर एवढं भारी वाटते, मन शांत होतं ना. तुम्ही बघा त्याचं ॲटमॉस्फिअर एवढं भारी बनवलं ना, ते त्याचं रचना जी केली आहे ना, खूप भारी, एकदम शांत. क्लास म्हणू शकतो, क्लास, शांतता. ज्याला स्ट्रेस आला असेल आयुष्यात, इथे येऊन बसलं ना, आणि बाजूलाच तलाव आहे, त्याने व्हिडिओमध्ये दाखवेल. हा माझा पण व्लॉग आहे, व्हिडिओमध्ये दाखवेन मी. बघा तुम्ही नक्की या, म्हणजे आधी तिकडे म्हणजे इथं व्हिजिट करा, म्हणजे नंतर तिकडे जा. मंदिर मस्त आहे, शांत आहे, आजूबाजूला पण. आता गगनगिरी महाराजांच्या मठापाशी येऊन पोचलोय आणि त्या मठाच्या बाजूला जी नदी आहे ना, ती एक नंबर आहे बघायला. हे बघा,
आणि एकदम शुद्ध पाणी, हा एकदम शुद्ध पाणी. तर आता आपण मठापाशी आलोय आणि आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. मंदिराच्या इथं भक्तनिवास आहे. भक्तनिवासच्या मागून गुफेपाशी जायला रस्ता आहे. त्या गुफेत आपण जाणार आहोत. आणि काय बोलतो, बोल बोल. अरे मी तर फर्स्ट टाइम आलो. हे लोक दोन आलेले, पण मला तर खूप म्हणजे प्रसन्न वाटतंय. सगळ्या हे इथं खूप मंदिर आहेत अशी वेगवेगळी, आणि त्या मंदिरात म्हणजे मूर्त्या. आता 5चं मंदिर तुम्ही बघितलं असेल, तिकडं म्हणजे आपल्या देवांच्या मूर्त्या होत्या सगळ्या. परत सगळ्या संतांच्या पण मूर्त्या होत्या. हे मी फर्स्ट टाइम बघतोय की एका तिथं खूप साऱ्या म्हणजे संतांच्या मूर्त्या आहेत देवाचा वगैरे. चांगलं. आता पुढे बोलतोय की मिनी केदारनाथ वगैरे पण आहे, तर बघूया पुढे. तर मी मंदिर भक्तनिवासच्या मागं आलं आणि इथे गोशाळा आहे. इथे जे वासरू आहे, गाय वगैरे आहेत ना, भारी आहेत. आणि इथून आता आपल्याला वर जायचं आहे गुफेमध्ये. तर मंडळी आता खाली दर्शन करून आता मी वर चाललो आहे गुफेपाशी. म्हणजे टायमिंग दिला आहे गुफा दर्शनाचा, सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. तर मंडळी आता आपण वर गुफेत दर्शनासाठी चाललो आहे. आणि इथे खाली कार्पेट टाकले, कारण दुपार टायमिंगला जेव्हा ऊन लागतं ना तेव्हा डांबर तापतो, त्यामुळे पाय भाजतात. आणि विदाऊट चप्पलवर दर्शनासाठी जायचं आहे, त्यामुळे पाय भाजू नये म्हणून सध्या नवीनच टाकले कार्पेट आहे, कारण भाविकांचे पाय भाजू नये म्हणून. मस्त योजना केली. कारण जेव्हा आपण चालत जातो ना, जेव्हा ते बोलतात ना दगड पायाला लागत नाही, त्यापर्यंत दर्शन नीट होणार नाही. तिकीट करा, मी काही बोलते. हे बघा, थोडं वरती चढून आलो, पोरं बसलेत. ही आजकालच्या पोरांचा स्टॅमिना. सकाळी उठून धावायला जायचा तो नाही, घरी बसून पबजा खेळतात. हा बघा, ह्याला तर काय कामच नाही, नुसता उठसूट ये इकडं. म्हणजे चांगलं आहे. काय सांगितलं लगेच थकतोस, चल ना वरती. माझ्यासाठी नाही थांबलास तू. आमचे माननीय श्री साहिलजी हुमणे यांच्यासाठी त्यांना दम लागलाय म्हणून BGMI मध्ये लय पळत असतो इकडून तिकडून. हा आता काय झालं, घोड्यावर चढ, हत्तीवर चढ, वाघावर. चल आता आपण गुफेपाशी येऊन ऑलमोस्ट पोचलेलो आहे. वर गुफेमध्ये शूट अलाउड नाही, त्यामुळे बाहेरून दर्शन घ्या. एवढं वर चालत तरी जायचं आपल्याला, तिथं जायचं आपल्याला. आकाशी चंद्र चांदण्या तोडू नवी कानल्या. कशाचा पाळणा करू, मनाचा पाळणा करू, जाणून घे पुढे मला जरा. तर म्हणजे आता आपलं वर दर्शन वगैरे घेऊन झालंय. आता कुठे जायचंय, तर आपल्याला खाली जायचं आहे जेवणासाठी. आणि आम्ही मंडळी आम्ही ना आम्ही जेव्हा एंटर केलं मंदिरात, तेव्हा तिकडे म्हणजे एंट्रन्सलाच हे होतं, एक काय म्हणतात ते असं होतं, खिडकी होती, एंट्री काउंटर होता. हा काउंटर होता. तिकडे कुपन वाटत होते माझ्या. अरे ते असं म्हणजे ते मला ते वर्णन नाही करता आलं त्याचं, म्हणून मी ते असं केलं. सॉरी, त्याबद्दल मी क्षमस्व आहे. तर भारी मराठी वाटायला. तर मंडळी सामना, तर विषय असा झाला आहे की तेव्हा आम्हाला कुपन दिलं 20 रुपयाचं. तर त्याच्याने आम्हाला भोजन भेटणार आहे. म्हणजे इथं भोजन असतं, म्हणजे महाप्रसाद म्हणू शकतो आपण, महाप्रसाद असतो.
तर महाप्रसादामध्ये आता काय काय जेवणात काय काय ते इकडे जाऊन तुम्हाला दाखवेल आमचा साहिलजी नितोरे. तर तो भोजनाचा लाभ घेऊन मग घरच्या दिशेने आमची वाटचाल सुरू होईल. पण साहिल हुमणे आमचे आहे हे महापुरुष आम्हाला असं म्हणजे अजून बोलले की 2 स्पॉट दाखवणार आहे. एकच स्पॉट आहे कुठला तरी, तो सुद्धा मी तुम्हाला दाखवू. हा नदी आहे काय? हा काहीतरी आहे, सस्पेन्स आहे. तर म्हणजे आमचं दर्शन वगैरे झालंय आणि महाप्रसाद वगैरे सर्व घेऊन झालंय. तर आता आपण जायला निघालोय परत घरी. त्याआधी साहिल आम्हाला एका ठिकाणी स्पॉटवर नेतोय, ते जो मंदिराच्या मठाच्या बाजूलाच आहे, 5 मिनिटं अंतरावर. तिकडे नेतोय, बघूया आता स्पॉट कसा आहे. तर म्हणजे आता आपण मठाच्या मागच्या बाजूला आलोय आणि ते पोहायला अशी जागा थोडीशी स्पॉट येते, भारी आहे. पण तर मंडे आता आपण त्या स्पॉटवरून घरी जायला निघालोय. तर मी आता व्हिडिओ इथे संपवतोय. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की कळवा आणि चॅनलवर जो कोण नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटतो सेकंड व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय. साहिल चलो बाय बाय.